नमस्कार, मी अलका दुधकर. आजचा सवालमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्राचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर आज भिगवण इंदापूर तालुक्यामध्ये शाई हल्ला करण्यात आलेला आहे. शाई फेकली, निषेध व्यक्त केला. इथपर्यंत हे थांबलेलं नाहीये, तर या शाईमध्ये आरोग्याला हानिकारक असणारी काही केमिकल्स होते, केमिकल्सचे घटक होते, ज्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या डाव्या डोळ्याला इजा झालेली आहे. ते सध्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळेच आज आपण चर्चा करणार आहोत. धनगर आरक्षणासाठीचं आंदोलन दिशाहीन होतंय का, या विषयावर आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आहेत सुमित वाजळे, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत. तरुण तडफदार कार्यकर्ते असले तरी आंदोलनाच्या वेगवेगळ्या अहिंसक मार्गाने जाणाऱ्या पद्धती त्यांनी शोधून काढलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांना विचारणार आहोत. पत्रकार जतीन देसाई सर देखील लोअर परेलच्या स्टुडिओत आलेले आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आपल्या सोबत आहेत. भाजपचे प्रवक्ते माधव भांडारीही आपल्या सोबत आहेत आणि काँग्रेसचे नेते उल्हासदादा पवार पुण्याहून या चर्चेत सहभागी होणार आहेत. आपण चर्चेला सुरुवात करूया. जानकर, ज्या पद्धतीने आज हल्ला झालेला आहे, धनगर आरक्षणाचा लढा अधिकाधिक आक्रमक होत जाईल असा इशारा देण्यात आला होता, पण अधिकाधिक आक्रमक होईल, अधिकाधिक मागणी केली जाईल, याचा अर्थ अशा पद्धतीने आरोग्याला धोका पोचेल, इजा पोचेल, अशा पद्धतीने एक प्रकारचा शाई हल्ला करणं हा होतोय का? नमस्कार. नमस्कार. लोकशाही मार्गाने कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये ही माझी महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्याला नम्रतेची विनंती आहे. जी गोष्ट घडलेली आहे ती बरोबर नाही. विशेष म्हणजे सरकारी एसट्या फोडणं किंवा एखाद्या मंत्र्यावर शाई टाकणं हा निषेध हे करणं ठीक आहे, पण निषेधाच्या दृष्टीने असं इजा होईल असं वागणं योग्य नाही. 15 तारखेपासून आमचं आंदोलन झाल्यानंतर अतिशय शांत मार्गाने चाललेलं होतं. आजही आंदोलन शांत मार्गाने चाललं. तर माझी पहिली प्रथमतः कार्यकर्त्यांना नम्रतेची विनंती आहे की महाराष्ट्रातल्या असं कायदा हातात घेऊ नका, हीच माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. नाही, 2 कार्यकर्त्यांना अटक झालेली आहे या सगळ्या प्रकरणात. जानकर, या कार्यकर्त्यांना ज्यावेळी बाहेर सोडलं जाईल त्यावेळी किंवा त्यांच्यावरचे जे खटले चालतील त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप होणार नाही याची हमी देखील तुम्ही देणार आहात का? एक लक्षात ठेवा, गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. गुन्हेगाराला पाठीशी घालण्याची गरज नाही. परंतु हे उत्स्फूर्त हे तर घडलेलं आहे, कार्यकर्त्यांच्याकडून ते घडलेलं आहे. मी त्यात सांगितलं किंवा मी सकाळी सांगितलं की हे बरोबर नाही. बाहुबल तो योद्धा श्रेष्ठ आणि बुद्धिबल तो जगश्रेष्ठ. बुद्धीनं समाजकारण राजकारण खेळलं पाहिजे, या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे. महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्याला मी बार बार विनंती करून सांगतोय की हे करणं उचित नाही. अशा लेवलनं चालावं हीच माझी त्यांना नम्र आग्रहाची विनंती असेल. ठीक आहे महादेव जानकर, तुम्ही सांगताय की शांततेच्या मार्गाने चाला असं तुम्ही आवाहन करताय, पण माधव भंडारी ज्यावेळी अशा पद्धतीचा आक्रमक पवित्रा कार्यकर्ते घेत आहेत आणि त्यानंतर नेते सांगतात की आम्ही अशा पद्धतीचा निषेध करतो, अशा पद्धतीने हल्ला झाला तर त्याबद्दल दुःख व्यक्त करतो, पण झालेलं जे नुकसान आहे, आज जर डोळ्याला गंभीर इजा झाली असती तर ते नुकसान भरून न येणारं होतं असं अजित पवार म्हणतायत. ते अगदी बरोबर आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे ज्यावेळी हल्ले होत आहेत, नेत्यांनी जो आक्रमकपणा घेतलेला आहे आणि धडा शिकवू, राजकारण्यांना योग्य तो धडा शिकवू अशी भाषा केलेली आहे, त्याचा परिणाम कार्यकर्त्यांवर झालाय का? अशा तऱ्हेच्या घटना ज्या घडतात, आपण गेल्या 2-3 वर्षांमध्ये सातत्याने अनुभव घेतो की अशा तऱ्हेच्या घटना पुन्हा पुन्हा घडायला लागलेल्या आहेत. आंदोलनं पूर्वी सुद्धा करत होत होती आणि त्या आंदोलनांमध्ये आंदोलक उग्र स्वरूपाच्या पवित्र्या देत असत, हे सगळं होत होतं. पण अशा तऱ्हेने एखाद्या नेत्यावरती शाईचा हल्ला करणं हा प्रकार आपल्याकडे फार कमी होते. पण गेल्या 2-3 वर्षात हे प्रकार वाढत चाललेत आणि त्याच्या मागची कारणं खरंच तर तपासली पाहिजेत. मुळात आधी आजचा जो प्रकार झालाय तो अयोग्य झालेला आहे, असा होता कामा नये. मी स्वतः या प्रकाराबद्दल निषेध करतो याचा. आणि अशा तऱ्हेने करणारे, अशी कृत्य करणारे जे लोक आहेत त्या आंदोलनाचा फायदा करत नसून आंदोलनाचं नुकसान करत असतात. आंदोलनाबद्दलची प्रतिमा वाईट करतात. ह्या सगळ्या गेल्या सव्वा महिन्यामध्ये जे काही आंदोलन चालू होतं त्या आंदोलनामध्ये हजारो लोक एकत्र आल्यानंतर सुद्धा हिंसाचार झाला नव्हता. बरोबर. हजारो लोक 8-8, 10-10 दिवस एका ठिकाणी बसून राहिल्यानंतरही ते शांत होते. पण अशा एखाद्या छोट्याशा कृत्यामुळे सगळ्या आंदोलनाला बट्टा लागतो, सगळ्या आंदोलनाला कलंक लागतो आणि सगळ्या आंदोलनाकडे बघण्याची समाजाची दृष्टी बदलत जाते. बरोबर. त्यामुळे ही माणसं
उत्साहाच्या भरात करत असतील, भावनेच्या भरात करत असतील किंवा आणखीन कुठल्या कारणाने करत असतील, ही माणसं आंदोलनाचं भलं करत नाहीत, आंदोलनाचं नुकसान करतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ही या सगळ्या कृत्यांकडे वेगळ्या अर्थाने वेगळ्या दृष्टीने बघायला पाहिजे. बरोबर. पण उल्हासदादा पवार देखील या चर्चेत आलेले आहेत. उल्हासदादा, आत्ताच काही लोक माहिती पाठवत आहेत आणि ते असं लिहित आहेत, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाही हल्ला जो झालाय ती बातमी वाचली. हा हल्ला म्हणजे राजकारण्यांना सामान्यांकडून मिळालेली आगाऊ ताकीद आहे. अशा प्रकारची भाषा जर वापरली जात असेल तर नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे? कारण राजकारण्यांबद्दल राग आहे, प्रत्येक आंदोलक आपल्या आपल्या मागणीवर आक्रमक आहे, मान्य आहे, पण अशा पद्धतीचे हल्ले होणार असतील तर महाराष्ट्रात कुठली वेगळी संस्कृती फोफावू पाहतीये का? हे फार दुर्दैवी. मी आपल्याला सांगितलं की स्वातंत्र्यपूर्व काळापासून आणि आजचं योगायोग असा आहे की आज 9 ऑगस्टचा पूर्वसंध्येला रात्री आपण बोलतोय, ज्यावेळी 1942 साली गांधींनी चले जाओचा प्रस्ताव मांडला. एवढं मोठं प्रचंड आंदोलन किंवा त्याच्या अगोदर गांधीजींनी केलेले आंदोलन असतील, चौरी चौरा आंदोलनाचा भाग असेल किंवा त्यानंतरच्या अनेक घटनांच्या मध्ये कुठंही दुर्दैवाने जर दुर्घटना अशा प्रकारची कोणाकडूनही जर एखाद्या व्यक्तीकडनं घडली तर ते चौरी चौरा आंदोलन हे महात्मा गांधींनी थांबवलेलं आहे. तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणजे ही भूमिका आणि या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या मागण्या, आपल्या काही घटना जर घडवून घ्यायच्या असतील, त्या मागण्या रेटत असताना सत्याग्रहाच्या मार्गातून, लोकशाही संकेताच्या माध्यमातून तुम्हाला मागण्या करता येतात. आणि त्या प्रक्रियेमध्ये ज्या माननीय हर्षवर्धन पाटील साहेबांनी अशा प्रकारची मिटिंग या समाजाची सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर घडवून आणण्याकरता पराकाष्ठेने प्रयत्न केला आणि भरपूर वेळ देऊन चर्चा घडवून आणली, त्याच माननीय हर्षवर्धन पाटलांच्यावर अशा प्रकारचं हे शाई फेकणं, ती पिचकारी म्हणजे आणून ते बरोबर आहे, ठरवूनच केलेलं आहे. त्यामध्ये केमिकल आहे, डोळ्याला इजा झालेली आहे, त्यांच्या अंगावर जे सांडले कपड्याच्या माध्यमातून त्यालाही फार मोठं चट्टे उमटलेले आहे, त्यांच्या पीएच्या अंगावर देखील आग झालेली आहे ते पडल्यानंतर. हे सर्व आपण पाहतोय. आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की या समाजातल्या सर्व नेत्यांनी अतिशय नम्रपणे मी सांगू इच्छितो, हे सगळे बांधव आहेत आपले. माननीय हर्षवर्धनजी पाटील यांच्यावर जे राजकीय संस्कार आहेत, हे त्यांचे काका जे अनेक वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, कैलासवासी शंकरराव बाजीराव पाटील, त्यांना आम्ही भाऊ म्हणायचो, त्यांचे संस्कार घडलेले आहेत. आणि त्यांच्याच कार्यकाळात ते मंत्री असताना त्यानंतर अनेक काळ गणपतराव पाटलांसारखे याच मतदारसंघातले आमदार व्हावेत असा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. बाबासाहेब पाटलांना त्यांनी मदत केलेली आहे, त्यांना घडवलेलं आहे. हे सर्व घडत असताना आणि आत्ता माननीय सूळ असतील किंवा जे सर्व मंडळींनी सांगितल्याप्रमाणे या सगळ्या समाजाच्या मंडळींशी हर्षवर्धन पाटील साहेबांचे अत्यंत कौटुंबिक जीवाभावाचे जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि म्हणून आता नगराध्यक्ष इंदापूर नगरपालिकेचा त्यांनी केला, या समाजाला प्रतिनिधित्व दिलं. ते काही म्हणजे असं अशात नाही, प्रेमातूनच दिलं, एक सामाजिक भान ठेवून दिलेलं आहे. आणि म्हणून माझं अतिशय नम्र आवाहन आहे की ही जी घटना अलीकडच्या काळामध्ये शाई फेकणं, ॲसिड फेकणं, मोडतोड करणं, जाळपोळ करणं, अशा प्रकारे विकृत स्वरूप त्याला प्राप्त करून आणि आक्रमकता हा शब्द त्याला द्यायचा आणि प्रसिद्धीच्या झोत्यामध्ये यायचा प्रयत्न करायचा, ही जी वाढत चाललेली ही मानसिकता आहे, ही अत्यंत निषेधार्ह आहे. या घटनेचा मी धिक्कार करतो आणि निषेधही करतो. तुम्ही धिक्कार करताय, बरोबर. दादा एकच मिनिट थांबा, मला पुढे खरं तर धनगर आरक्षणासाठीच्या आंदोलनाचं काय होणार हे पण तुम्हाला विचारायचंय, पण त्याआधी सुमित आणि जतीन सरांशी देखील बोलायचंय. सुमित, हे आंदोलन, हा लढा म्हणजे गोरगरीब धनगर समाजातल्या नागरिकांपासून श्रीमंत जो धनगर वर्ग आहे, हे सगळे जण रस्त्यावर उतरले एका मागणीसाठी आणि गेले 1.5 महिना त्यांनी महाराष्ट्रभर अगदी दुमदुमून सोडून आंदोलन केलेले. पण ज्यावेळी अशा प्रकारचं एक हिंसेच्या दिशेने पाऊल टाकलेलं आंदोलन घेतलं जातं, आंदोलकांची अशी भावना असते, असं आम्ही काही केलं की आमची दखल घेतली जाते, म्हणून असं पाऊल उचलतात आंदोलक. नाही, ह्याच्यामध्ये तर ताई सर्वात सुरुवातीला म्हणजे जो काही प्रकार घडलेला आहे तो प्रकार जो आहे तो निषेधार्थच आहे, म्हणजे त्याचा निषेध केलाच पाहिजे. पण तरी सुद्धा आपण ह्याच्या दोन्ही गोष्टी बघितल्या पाहिजेत. कारण आम्ही गेल्या 30 वर्षापासून आंदोलन करतोय, पण आम्ही आमच्या आंदोलनांमध्ये असे प्रकार कधी केलेले नाहीयेत. आमचं हेच म्हणणं असतं की आप जितना भी हमला करोगे हमारा हात हमेशा नीचे ही रहेगा. म्हणजे तुम्ही काही करायचंय ते करा. आपल्याला सगळ्यांना ठाऊक असेल की मेधाताईंनी पण ह्याच्या आधी कितीतरी वेळेला सत्याग्रह केले, उपवास केले, नर्मदेच्या खोऱ्यामध्ये पाण्यामध्ये त्यांनी सत्याग्रह केले, आश्वासनं दिली सरकारने. हे पण ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की सरकारने पण कुठेतरी पाहिलं पाहिजे की लोकांच्या मानसिकता काय आहेत. आज ज्या वेळेला 1-1, 1.5 महिना, 2-2 महिने लोक बसतात एखाद्या सत्याग्रहावरती, एखाद्या आंदोलनावरती, पण सरकारला त्याची काही जाणीव नाहीये की ते का बसतात.
त्यांचा एक प्रतिनिधी देखील येऊन तिथे विचारत नाही की बाबा आपले काय प्रॉब्लेम आहेत, आपल्या काय मागण्या आहेत. तर ह्या दोन्ही गोष्टी आपण इथे बघून चाललं पाहिजे की बसणारा जो व्यक्ती आहे किंवा आज हे धनगर समाजाची लोक आहेत ही यांच्या आरक्षणासाठी पुढे येत आहेत, हे आरक्षण अग्रेसिव्हली करतायत, हे निषेधार्थ आहे की त्यांनी शाई वगैरे टाकायला नको होती. पण ह्याच्यामध्येही काही असे मार्ग आहेत की त्या मार्गाने त्यांनी जायला हवं होतं. आज आपल्याला लोकशाही पद्धत आपण म्हणतो, तर लोकशाही पद्धतीप्रमाणे त्यांनी आझाद मैदानामध्ये बसलं पाहिजे. अजून वेगवेगळे मार्ग आहेत की जे अहिंसेचे मार्ग आहेत, त्या अहिंसेच्या मार्गाने त्यांनी जाऊन आपलं म्हणणं जे आहे ते मांडलं पाहिजे. याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट अजून मला अशी वाटते की फार वेळेला आपण पाहिलंय की एकतर मीडियाने, म्हणजे माफ करा मी थोडंसं वेगळं बोलतोय, की काही असं बसलो, आता आझाद मैदानात कोणी बसलं, कोणी जंतर मंतरला बसलं, कोणी कलेक्टर ऑफिसच्या बाहेर बसलं, तर असे जोपर्यंत प्रकार होत नाही तोपर्यंत मीडिया म्हणजे पत्रकार आणि तोपर्यंत प्रशासक, तोपर्यंत मंत्रिमंडळ हे त्या गोष्टीची दखल घेत नाही. तर ही वेळ आपण येऊच देऊ नका की जेणेकरून आपल्याला कुठेतरी वाटेल की बाबा आता याची दखल घेतली पाहिजे. आता मध्ये एक छोटंसं उदाहरण मी देतो की आंबेडकर नगर जी आपली वस्ती आहे, SRA ची जी वस्ती आहे आणि आपलं मंडाळा, जे राजीव आवास योजना आणि या सगळ्या मुद्द्यांवरती आम्ही 22 मे पासून आम्ही सत्याग्रह आमचा चालू आहे. तेव्हा आम्ही आझाद मैदानात बसलो, पण मुख्यमंत्र्यांनी आम्हाला 20व्या दिवशी आम्हाला अपॉइंटमेंट दिली. सचिन भाऊ अहिरांशी भेटलो, बाकीच्या मंत्रिमंडळांशी भेटलो, पण आम्हाला कुठूनही काहीच कोणाचा रिप्लाय नव्हता. आम्हालाही थोडंसं वाटलं की असं, पण आम्ही जे आहोत हे आम्ही अहिंसक मार्गाने जाणार. संयम अजून ठेवला 2 महिने जरी आम्हाला थांबवलं असतं तरी आम्ही तिथे तुम्ही थांबायला तयार आहेत. पण जतीन सर, प्रश्न आहे, ही थांबायची तयारी आज बऱ्याच तरुणांची नाहीये, विशेषतः ज्या आक्रमकपणे लिडरशिप मिळतेय, सत्ता बदलाचे वारे वाहू लागलेले आहेत, आरक्षणाची गरज वाटते, आदिवासी विरुद्ध धनगर असा एक अक्षरशः लढा आणि युद्ध पेटल्यासारखी महाराष्ट्रात परिस्थिती आहे. दररोज वेगवेगळ्या ठिकाणी धनगर समाज रस्त्यावर उतरतोय. मग त्यातले घटनात्मक पेच काय आहेत, त्यातल्या कायद्याच्या अडचणी काय आहेत, हे ना नेते समजावून देत आहेत ना कार्यकर्ते समजून घेत आहेत. त्यातून या प्रकारांना अधिक चालना मिळते. निश्चितच. पण त्यापूर्वी मला एक दोन गोष्टींचा उल्लेख करायचा आहे की महादेव जानकरांनी जे सुरुवातीला म्हटलं की अशा स्वरूपानं मी कार्यकर्त्याला आवाहन करतोय की त्यांनी अशा स्वरूपाचं मार्ग अवलंबून आहे. बरोबर. तर एक नेते म्हणून मला असं वाटतं की त्यांनी त्याचा निषेध केला पाहिजे, जे त्यांनी केलेला नाही. म्हणजे कार्यकर्त्यांना आवाहन करणं की त्यांनी शांत राहावं, त्यांनी हिंसेचा अवलंब करू नये अशा स्वरूपानं सांगणं आणि त्याचा निषेध करणं, हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि एखाद्या आंदोलनाच्या नेत्यांवर ती जबाबदारी असते की जेव्हा एखादी हिंसक घटना घडते तेव्हा त्याचा निषेध केला पाहिजे. मला उल्हासदादांनी सांगितलं तर मला खूप आवडलं. म्हणजे त्यांनी मुद्दामून ते चले जाऊचा संदर्भ दिला. म्हणजे 1942 उद्या 9 ऑगस्ट आहे. मला असं वाटतं की त्यातले महात्मा गांधीजींचा त्यांनी जो उल्लेख केला आणि चौरी चौराचा केला, आणि चौरी चौराच्या काळात असहकार आंदोलन सुरू होतं आणि असहकार आंदोलनाच्या याच्यात चौरी चौरात लोकांनी प्रक्षुब्ध होऊन, कारण पोलिसांकडनं त्यांच्यावर जो काही अत्याचार झाला तर लोकांनी संतप्त होऊन पोलीस स्टेशन झालं. त्यात 23 पोलीस मेले, त्यानंतर 3 सिव्हिलियन्स देखील मेले. महात्मा गांधीजींनी काय केलं, महात्मा गांधींनी लगेचच ते आंदोलन थांबवलं. मला असं वाटतं की या ठिकाणी अशा स्वरूपाची जबाबदारी महादेव जानकर आणि जे काही इतर धनगर समाजाचे जे काही नेते आहेत ते कुठेतरी आपल्या आंदोलनाला अशा स्वरूपानं जे काही हिंसा, ही हिंसा आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. हिंसक घटना जी काय घडली आहे त्यामुळे आंदोलन थांबवणार आहात काय, हा माझा प्रश्न आहे त्यांना. कुठेतरी अशा स्वरूपाची नेत्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. प्रश्न असा आहे की गेल्या काही वर्षात जर सुमितने सांगितलं ते खरं आहे की या ठिकाणी सरकार आणि एकूण जे काही मंत्री आहे ते अत्यंत असंवेदनशील कुठेतरी झाल्यासारखं आपल्याला जाणवतं. म्हणजे अनेकदा अनेक लोक रस्त्यावर उतरतात, आपल्या मागण्या पुढे करतात, पण सरकार त्यांच्याशी साधं बोलणं देखील त्यांच्याशी करत नाही. मला असं वाटतं की सुरुवातीच्या काळात म्हणजे स्वातंत्र्यानंतर जर आपण पाहिलं तर एखादा मोर्चा जेव्हा निघतो, मोर्चा जेव्हा निघायचा तेव्हा मुख्यमंत्रीपासून इतर लोक समोर जाऊन भेटायचे आणि बोलायचे त्यांच्या मागण्या काय आहेत. मला कुठेतरी असं वाटतं की ही जी काही संवेदनशीलता जी आहे ती संवेदनशीलता एकूण, म्हणजे यात फक्त मंत्र्यांना किंवा यांना दोष देऊन चालणार नाही, एकूण समाजात ती संवेदनशीलता कुठेतरी कमी झालेली आपल्याला आढळते. आणि त्याचं ते म्हणजे मंत्री किंवा मुख्यमंत्री जे आहे ते काही बाहेरनं आलेले नाही, ते देखील समाजाचाच एक भाग आहे आणि म्हणून त्यांच्यात देखील ते असंवेदनशीलता आपल्याला दिसते. म्हणून कुठेतरी संवेदनशील होणं मला वाटतं हे महत्त्वाचं आहे. आणि हे जे अशा स्वरूपाचं जे काही आंदोलन आहे की अत्यंत निषेधार्ह आहे. आणि मला कुठेतरी असं वाटतं की
आदिवासी विरुद्ध धनगर हं. कुठेतरी आपण याचा विचार करणार. आपला जो मुळात जो प्रश्न आहे की आंदोलन दिशाहीन झालंय का, हं, म्हणजे भरकटणार आहे का आता माझं पुढचं असं मत आहे, आंदोलन? माझं असं मत आहे, कदाचित काही लोकांना आवडणार नाही, की मुळातच हे जे काही आंदोलन आहे हे एका त्याला निश्चित अशा स्वरूपाने दिशा आहे असं मला वाटत नाही. म्हणजे आपण दिशा कोणाला म्हणू की ज्यांच्याकडे काही एक विचार आहे, पॉलिसी आहे, काही प्रोग्राम आहे. या आंदोलनाचा काय कार्यक्रम आहे? आरक्षणाच्या पलीकडचा काहीच कार्यक्रम नाही. त्यामुळे आणि मुळातच ते दिशाहीन आहे असं मुळातच ते दिशाहीन आंदोलन आहे. आणि त्यामुळे कुठेतरी एकूण जे काही कुठल्याही स्वरूपाचं आंदोलन असेल त्याला कुठेतरी निश्चित कार्यक्रम असला पाहिजे. आरक्षणाच्या पलीकडे देखील जाण्याची आवश्यकता आहे. म्हणजे आरक्षण मिळालं म्हणजे सर्व प्रश्न सुटतात काय, तर माझं म्हणणं आहे की प्रश्न सुटत नाही. अगदी. निश्चितच त्यातनं त्यांना काही त्या समाजाला पुढे जाण्याची एक संधी मिळते, परंतु ते का मर्यादेपुरती ती संधी असते. त्याच्या पलीकडे कुठेतरी आपण जाणार आहोत की ती दिशा नाही याचा असं विचार तुम्ही केला म्हणताय. पाहिजे. महादेव जानकर जो जतीन सरांनी सुरुवातीला मुद्दा मांडला तो विचारते की या घटनेचा आज जो हर्षवर्धन पाटील यांच्यावर हल्ला झालेला आहे, शाही हल्ला, याचा तुम्ही निषेध करणार आहात का? आणि दुसरा प्रश्न, इतर धनगर नेत्यांशी बोलून कार्यकर्त्यांना समज देण्यासाठी म्हणून आंदोलनाच्या पुढच्या दिशेमध्ये किंवा पवित्र्यामध्ये तातडीने काही बदल होणार आहे का? आंदोलन स्थगित केलं जाणार आहे का? याचं देसाई साहेब बोलले ठीक आहे. मी सकाळच्या बाईटमध्ये सांगितलं की निषेधार्थ गोष्ट घडलेली आहे आणि बाहुबल तर योद्धा श्रेष्ठ, बुद्धिबल तर जगश्रेष्ठ ही आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाची घोषणा आहे. त्यांची नियत आणि नीती बरोबर नाही. मी पहिल्याच उठला दुपारच्या बातम्यातच त्यांचा निषेध व्यक्त केला की हे बरोबर नाही, कुणीही असू द्या. परंतु आंदोलनाला दिशा म्हणजे नाही असं नाही हे म्हणणं योग्य नाही. 15 तारखेपासून आमचं पंढरपूरपासून बारामतीपर्यंत आंदोलन झालं. कुणाला दगड सुद्धा मारला नाही. अतिशय शांतचित्तानं चाललं. परंतु या राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यकर्ते म्हणले की आरक्षणाच्या दृष्टीनं आम्हाला हे भाजपच्या लोकांनी काय माहितीच्या नेत्यांनी आंदोलन उपोषण सोडलं तर तुम्ही त्यांच्याशीच जाऊन त्यांच्याशी सवलत मागा. हे योग्य नाही राज्यकर्त्यांना. आणि आमच्या कार्यकर्त्याचं रेकॉर्ड एवढं भारी आहे महाराष्ट्रातल्या, इंग्रजांनी गॅजेटमध्ये नेऊन ठेवले. जतीन देसाई साहेबांना माहीत असेल माझ्यापेक्षा, ते विचारवंत फार मोठे आहेत, की धनगर समाज हा भोळा बाबडा आहे. कुणावर अन्याय करत नाही, षडयंत्र कुणाचं करत नाही. शाहीमध्ये काय टाकल, कुणीतरी सांगितलं की प्रीप्लॅन असेल वगैरे असलं काही देखील नाही. नाही जानकर साहेब, 15 एकच मिनिट. तारखेपासूनच्या कुठल्याही समाजाच्या आम्ही विरोधात नाही आहोत, पण आज जे झालेलं आहे आणि कुणीतरी नाही, उल्हास दादांनी सगळ्या कार्यकर्त्यांची हर्षवर्धन पाटील यांच्याशी भेट घेतल्यानंतर हे बोललेले आहेत. त्यामुळे एकच मिनिट हो, थांबवते. बरोबर आहे. एक मिनिट जानकर साहेब, उल्हास दादा ते असं म्हणतायत की हे काही प्रीप्लान नव्हतं, नेमका जो प्रसंग झाला त्याची तुम्हाला माहिती आहे आणि आज जे घडलं हे प्रीप्लान नव्हतं किंवा जाणीवपूर्वक केलं नाही असं म्हणता येईल का? नाही, कसं आहे, मी असं स्वतः कसं म्हणता मुंबईला येईल? होतो, कारण काय मला आहे, ह्या प्रकारचं जो माहित मुलगा नाही. आपल्या खिशामध्ये अशा प्रकारची पिचकारी भरून शाही ती बाटली अशी घेऊन येतो मग काय? आणि नेमकं जवळ उभा राहून त्यांच्या अंगावरून डोळ्यापर्यंत उडवतो, म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे समजून घ्यावा. असं म्हणजे मी त्या आता कसं आहे, एखाद्याला एकदम दोषावर असं, पण कुणी पाहावं ना की जो माणूस खिशामध्ये घेऊन येतो, कपड्यावर नाही आणि डोळ्यामध्ये उडवतो, याचा अर्थ काय होतो? याच्या पाठीमागे काहीतरी कुणीतरी मुद्दाम द्वेषाने, द्वेषमूलक भावनेतनं काही मुठभर लोकांनी, सगळ्या समाजाने नाही, काही मुठभर लोकांनी हे घडवलंय का, याचा खरं म्हणजे जाण सर्वांनी केली पाहिजे. जे म्हणजे आंदोलनात त्या लोकांनी तर अगोदर केली पाहिजे आणि आपण सर्वांनीच मिळून केली पाहिजे. आणि असे प्रकार होणार नाहीत याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. अगदी आणि बरोबर. जतीन देसाई आपलं, जतीन भाईने आपल्या सांगितल्याप्रमाणे जे नेतृत्व करतात त्या आंदोलनाचं, त्यांची नैतिक जबाबदारी आहे. म्हणजे मी त्यांच्या अंगावर जबाबदारी टाकून असं नाही, पण नैतिक जबाबदारी आहे. आपण हे बरोबर आहे, पाहिलं कारण पाहिजे. कारण आणि तेच ज्यांनी नेते आहेत पुढाकार त्यांचे. घेऊन- जानकर, तेच तुम्हाला विचारायचं आहे, पण माधव भंडारीनं पण मध्ये काहीतरी बोलायचं आहे. माधव भंडारी काय म्हणताय? आता ज्या पद्धतीने आपण या सगळ्या प्रश्नाची चर्चा करतो, यातला एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की उल्हासदादा म्हणतात त्याप्रमाणे हा जर सुनियोजित प्रकार असेल तर माझी उल्हासदादांना विनंती आहे की दादा, आपण सरकारी पक्षाचे आहात, सरकारी पक्षाचे नेते आहात, आपण या घटनेची सीआयडी कडून चौकशी करून घ्या. आणि याच्या मागची प्रेरणा कुणाची आहे? नाही, त्याची हे आंदोलकांची त्याची प्रेरणा आहे चौकशी की आंदोलन करतीलच. बदनाम करण्याची इच्छा असलेल्यांची प्रेरणा आहे? त्याचा आयोजक कोण आहे?
त्याची चौकशी सीआयडी कडून होऊ द्या. ह्याच्या मागचे प्रेरणा देणारी माणसं कोण आहेत, सूत्रधार कोण आहेत, हे येऊ दे ना जगासमोर. कारण हे आंदोलन शांतपणे चाललेलं असताना अशा तऱ्हेची घटना घडवणं, मी मगाशी सांगितलं तसं, हे आंदोलनाच्या हिताचं नाही. ज्यांना आंदोलन चालवायचं ते अशा विषयांत जात नाहीत. ज्यांना आंदोलन मोडून काढायचं असतं ते हे उद्योग करतात. त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे, सत्य बाहेर आलं पाहिजे. आणि दुसरं जतीन भाई जे म्हणाले की आंदोलनाची दिशा वगैरे, मुळात हे आंदोलन मर्यादित मागणीसाठीच आहे. मर्यादित मागणीसाठी आंदोलन असताना त्याचा आणखीन मुद्दा उद्भवतच नाही. ठीक आहे माधव भंडारी, आरक्षणाचा सगळा तुम्ही विषय जो आहे, हां समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना आरक्षणाचे फायदे मिळायला लागल्यानंतर हा जो गरीब राहिलेला समाज आहे, त्या गरीब उपेक्षित समाजाला सुद्धा असं वाटणं की आम्हाला आरक्षणाचे फायदे मिळाले पाहिजेत, आम्हाला संधी मिळाली पाहिजे, त्याच्यातून हे आंदोलन जन्माला आलं. ठीक आहे, असं तुम्ही काही क्रांतिकारक आरक्षणाची मागणी मर्यादित मागणी आहे असं सांगताय, पण महादेव जानकर, प्रश्न हा आहे, जो मुद्दा उल्हासदादा म्हणतायत किंवा जतीन देसाई किंवा आज सगळेच जण म्हणतायत की नेत्यांनी अशा प्रकारच्या हल्ल्याची जबाबदारी घेऊन कार्यकर्त्यांना कडक समज देणं गरजेचं आहे. आणखी अनेक दिवस, आपल्याला माहित नाही किती दिवस ही मागणी मान्य झाली नाही तर प्रत्येक नेत्याला अशी भीतीचा इशारा राहणार आहे का यापुढे? याचं कारण आहे की मी पहिल्या सुटला कार्यकर्त्यांना सांगितलंय, आम्ही 15 तारखेपासून सांगतोय की लोकशाही मार्गाने आंदोलन व्हावं. परंतु उल्हासदादाच्या पक्षाच्या पोटात दुखलं कधी? मी आणि देवेंद्र फडणवीसनं उपोषण सोडल्यानंतर. आमचा जाहीर नाही, सवाल आहे त्याचा काय त्यांना, संबंध आहे? आमच्या कार्यकर्त्यांनी दगड सुद्धा अहो, मारला जाणार नाही. जानकर आणि जानकर आमची काही जर पोटात- चूक अहो, असेल, दादा एक मिनिट त्यांना बोलू द्या, आपण येतो तुमच्याकडे नंतर. आमचं म्हणणं आहे की बाबा आमचा समाज बोहळा बाबडा आहे, आम्ही षड्यंत्र करणारी माणसं नाही. आणि तर शियाळी चौक कोण दोषी असेल तो येईल ना बाहेर. आमचं आंदोलन सरळ मार्गी चाललेलं होतं, त्या गोष्टीनं असं करणं हे चूक आहे, म्हणून आम्ही पहिल्या दिवसाला निषेध व्यक्त केलेला आहे. परंतु ह्यात त्यांनी काय केलं, धनगर विरुद्ध आदिवासी लावण्याचं कुणी जिम्मेदारी घेतली? भांडणं कुणी लावली? आम्ही तर सत्तेत नाही, आम्ही लावलेली नाहीत. तुम्ही राज्यकर्ते आहात. आणि एखाद्या मंत्र्याला किंवा एसटी फोडली म्हणजे आम्हाला आरक्षण मिळेल ह्या मताचा आम्ही नाही. आम्हाला माहीत आहे ना, लोकशाही मार्गानेच आंदोलन केलं पाहिजे, आयुध वापरलं पाहिजेत. परंतु एखाद्या आंदोलनाला बदनाम करायचं, एखाद्या समाजाला बदनाम करायचं, हे जर प्रिप्लॅन ठरलं असेल तर आता ह्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही साहेब. जानकर, तुम्ही उलट आरोप करताय उल्हासदादा आदिवासी विरुद्ध धनगर हे जे भांडण लागलेलं आहे तिथपर्यंत हा सगळा संशयारोप जो आहे तो येऊन पोहोचतोय. नाही, जानकरांना माझं फक्त विनंती आहे, आमच्या पोटात देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला शरबत पाजून तुमचं उपोषण सोडलं. माझं फक्त जानकरांना एवढंच म्हणणं आहे. आणि आदिवासींची भांडणं लावलं म्हणता, माझं तुम्हाला एक विनंती आहे, फडणवीसांना आणि भंडाऱ्यांना विचारा की त्यांच्या पक्षामध्ये जे खासदार आदिवासी आहेत त्यांचा याला पाठिंबा आहे का? जरा विचारा बरं, जरा विचारा ना, जरा विचारा. मी अतिशय नम्रपणे जाहीरपणे विचारतो. बरोबर आहे. की तुम्ही भारतीय एक जनता महत्वाचा पक्षाचे मुद्दा, जे चर्चेतला पुढचा मुद्दाच उपस्थित करताय. उल्हासदादा, आता एका खरं तर ब्रेकची वेळ झालेली, ब्रेक नंतर हा प्रश्न विचारूया. माधव भंडारी पण माहिती काढून तोपर्यंत आपल्याला उत्तर देतील. आपण ब्रेकवर जाताना जनतेचा कौल बघूया. धनगर आरक्षणासाठीचं आंदोलन दिशाहीन होतंय का, हा आपला आजचा सवाल आहे. 6% लोक होय म्हणतायत, 94% लोक नाही म्हणतायत. धनगर आरक्षणासाठीचं जे आंदोलन आहे त्याबद्दल उल्हासदादांनी एक प्रश्न विचारलाय. उल्हासदादांना बोलायचं आहे पूर्ण, पण त्या प्रश्नाचं उत्तर आपण जानकरांना विचारूया आणि माधव भंडारींना विचारून चर्चा सुरू करूया. जानकर, तुम्हाला आणि भंडारींना दोघांनाही विचारते, पहिलं तुम्ही सांगा. काय त्यांनी जो प्रश्न विचारलाय की महायुतीतले सगळे जे आदिवासी नेते आहेत त्यांचं धनगर आरक्षणाला समर्थन आहे का, पाठिंबा आहे का? मी एवढंच सांगू इच्छितो की महायुतीमध्ये आदरणीय कैलासवासी गोपीनाथ मुंडे, स्वतः मी, अरुण जेटली, देवेंद्र फडणवीस आणि मोदी साहेबांशी आमची चर्चा झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की धनगराच्या आरक्षणाबद्दल आपण न्याय भूमिका मांडण्याचा प्रयत्न करू. आणि तसंच लोकसभेच्या वेळेस आदरणीय उद्धवजी ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचं पत्र दिलेलं आहे की धनगरांच्या आरक्षणासाठी महायुतीचे नेते कटिबद्ध असतील. परवा राजू शेट्टीने देखील आमच्या महायुतीमध्ये हे केलं आणि आम्ही त्याला सक्षम आहोत. आमचं एवढंच म्हणणं आहे की आदरणीय दादा काँग्रेसचे मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत ते, तर त्यांच्या पक्षाने 67 वर्ष ह्या समाजाला झुलवत ठेवण्याचं पाप केलं. त्यामुळं आम्ही त्यांना हे म्हणत नाही. आम्ही महायुतीचा, मी एक घटक पक्ष आहे, आमचा छोटा पक्ष असेल,
आणि माझ्या माहितीप्रमाणे मोदी साहेब या गोष्टीला आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा आहे. ठीक आहे, तुम्ही पुन्हा एकदा काँग्रेसवर आरोप करताय. माधव भंडारी, दादांना आपण मगाशी त्यांनी ते जे मुद्दे मांडत होते त्यांना आताही बोलायचंय, पण त्यांनी तुम्हाला आणि जानकरांना प्रश्न विचारला होता की भाजपमधले सगळे आदिवासी नेते ज्यावेळी खरोखर असं आरक्षण द्यायचं असेल त्यावेळी त्याला पाठिंबा देतील का? कारण आता महायुती काँग्रेसवर आरोप करतेय, आघाडीवर आरोप करतेय आदिवासी विरुद्ध धनगर असं भांडण लावून दिल्याचं. भारतीय जनता पार्टीने जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेशी भारतीय जनता पार्टीतले सगळे घटक, सगळे कार्यकर्ते हे त्या भूमिकेशी बांधलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये आदिवासी काय करतील, तमके काय करतील, अमके काय करतील हा प्रश्न उद्भवत नाही. आणि त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही बारामतीच्या उपोषण सोडवण्याच्या वेळेला सुद्धा देवेंद्रजींनी हे स्पष्ट केलं होतं की आदिवासींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लागता धनगरांना आरक्षण देता येईल, आदिवासींचं नुकसान होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. त्यामुळे आदिवासींचे हितसंबंध जपण्याचा जिथे मुद्दा येतो तिथे आम्ही नक्कीच त्याची काळजी घेऊ. पण मला दुसरा एक मुद्दा इथे आपल्या लक्षात आणून द्यायचा आहे की गेली काही वर्ष ह्या महाराष्ट्रातलं सरकार कुठल्याही प्रकारच्या आंदोलनाला ज्या पद्धतीची वागणूक देते त्याची चर्चा खरी व्हायला पाहिजे. बरोबर. मगाशी सुमित वाघ यांनी सांगितलं 2-2.25 वर्षापूर्वी मेधाताई सांताक्रूजला उपोषणाला बसल्या होत्या. माझ्या आठवणीप्रमाणे 20-22 दिवस झाले मेधाताईंची तब्येत इतकी खालावली की त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात न्यायची गरज निर्माण झाली. या सरकारने साधं पत्र सुद्धा देण्याचं सौजन्य दाखवलं नाही. भेट घेणं, चर्चा घेणं करणं तर सोडून द्या. मावळमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, त्या आंदोलन बदनाम करण्यासाठी पोलिसांनी दगडफेक केली, दंगल घडवून आणली. पोलिसांच्या वेशात घातलेल्या काही लोकांनी दगडफेक करून दंगल घडवून आणली. त्याची चित्र ही आपण सुद्धा दाखवलीत. आणि अशाच घटना घडल्या ज्या वेळेला सांगोल्याचे शेतकरी पाण्यासाठी उपोषणाला बसले त्यावेळेला या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची संभावना कुठल्या शब्दात केली हे सुद्धा आपण विसरलेलो नाही आहोत. त्यामुळे गेल्या प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आंदोलन उभी राहिली, ज्या वेळेला समाज त्या आंदोलनांमध्ये सामील झालेला दिसला त्या वेळेला राज्यकर्त्यांनी आंदोलन चिरडण्याची, आंदोलन बदनाम करण्याची भूमिका घेतली. आणि म्हणून हे प्रसंग अधिक बिकट व्हायला लागले. अधिक त्याच्यामध्ये जो एक उग्रपणा यायला लागलेला आहे तो त्यातून यायला लागलाय की या आपण आंदोलन करतो, आपण शांततेने बसतो, आपण मागण्या मांडतो, पण आपलं ऐकायला कोणी तयार नाही. हे सरकार आपल्याला मोजायला तयार नाही. हे जेव्हा अनुभव येतात तेव्हा कोणाच्या तरी डोक्यामध्ये अशा तऱ्हेचं विचार येऊ शकतात. आणि दुसऱ्या बाजूला आंदोलनं बदनाम करण्यासाठी कोणीतरी अशा तऱ्हेचे उद्योग मुद्दाम करतं. हे दोन्ही मुद्दे आपण इथे ठीक आहे. माधव भंडारी, तुम्ही सत्ताधारी असा शब्द वापरलात. सत्तेत भाजप सारखे पक्ष असतात तेव्हा काय घडतं, आंदोलनं कशी दडपली जातात, ही ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे तिथे देखील हे घडतं. त्यामुळे ऐका ना, त्यामुळे या व्यापक मुद्द्याकडे मला पण यायचंय की आता विरोधात असलेले ज्यावेळी सत्तेत जातात त्यावेळी त्या आंदोलकांशी कसं वागतात. आपल्याला भाजपबद्दल आपल्या मनामध्ये किती द्वेष आहे त्याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे तुम्ही भाजपवरती दरवेळेला अशा तऱ्हेने दगडफेक करत राहा. नाही, मी त्याच्याकडे येते, पण नाही, त्या माझ्या मनात अजिबात द्वेष नाही. चर्चा केली पाहिजे ना, सत्तेत आहे. उल्हास दादा, मला हा प्रश्न विचारायचा आहे. बोला. एक मिनिट बोला ना. एक मिनिट. करुणा चर्चा आपण महाराष्ट्रातली चर्चा करतो, पण आपल्याला महाराष्ट्रातल्या या सगळ्या चर्चेमध्ये राज्यकर्त्यांचा ह्यातला जो वाद आहे त्याच्याबद्दल अजिबात बोलावंसं वाटत नाही. आपल्याला आंदोलनाच्या मध्ये किती त्रुटी आहेत, आंदोलन कसं चुकीच्या दिशेने चाललंय हे दाखवण्याचा प्रयत्न आपण करतात. भंडारी साहेब, उल्हास दादांना बोलू द्या ना जरा. भंडारी साहेब, एकच मिनिट. अत्यंत नम्रपणे आजचे आपले सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब, त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना मेधाताई पाटकरांचं आंदोलन त्यांनी कसं हाताळलं, काय त्यांना काय वागणूक दिली मला सांगा ना. तुम्ही एवढा आम्हाला उपदेश करताय, मला आश्चर्य वाटतो. अहो, तुम्ही होता ना शेजारच्या गुजरात राज्यामध्ये, तेच मुख्यमंत्री होते, तिथेही मेधाताईंनी त्या प्रश्नाबद्दल आपलं आंदोलन केलेलंच आहे. काय भूमिका होती तुमची? मध्य प्रदेश सरकारची काय होती, गुजरात सरकारची काय होती, जरा सांगा ना आम्हाला, समजावून सांगा जरा. माझं म्हणणं एवढंच आहे, आपल्याला कल्पना नसेल की या संपूर्ण आदिवासी मंत्र्यांची आणि आमदारांची जेव्हा बैठक झाली तर त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या मीटिंगला तुमचे लोक होते. कसं सांगता तुम्ही? ही फसवणूक आहे. ही या समाजाची, धनगर समाजाची तुम्ही दिशाभूल करताय. सत्य सांगा जरा.
सत्य सांगायला काही हरकत नाहीये. फसवणुकीचा मुद्दाच आणि नाही. शेवटी हा केंद्राचा अधिकार आहे. हे पहा, युतीचं सरकार तुमचं होतच नाही, ना दादा, 95 मला- मला- मला केंद्रात या अटल प्रश्नाचं बिहारी जे उत्तर देऊ होते, द्या. केंद्राची बरेच लोक होते. बोला 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 ना बोला. हॅलो हॅलो माधव भंडारी बोलताय तुम्ही? दादा हॅलो. बोलू पुढे मी? बोला 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 ना बोला हा बोला बोलतोय ना. दादांचं झालं असलं तर बोलतो. हा बोला ना, बोला. बोला 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 बोला. उल्हास दादा, हा ठीक आहे. एक तर मी महाराष्ट्रातल्या घटनांबद्दल बोलतोय. दुसरं मी आपल्याला सांगितलं की आमचे कोणीही आमदार खासदार असू द्यात, हम्म. पक्षाच्या निर्णयाशी सगळे बांधलेले आहेत. आणि त्यामुळे ज्या वेळेला ह्या विषयावरती अधिकृत निर्णय घेण्याची सरकारवरती वेळ येईल, त्यावेळेला आमचे आमदार खासदार काय करतील ते आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे ती काळजी आपण करू नका. बरं. आणि आपण जे काही 4 वर्षाचं आमचं राज्य सांगितलं ते खरंच आहे की गेली फक्त 65 वर्ष काँग्रेसचं राज्य होतं आणि 4-4.25 वर्षाचं प्रचंड काळाचं राज्य आमचं ते आमच्या आघाडीचं होतं. त्यामुळे ह्या 4-4.5 वर्षात आम्ही काय केलं हे प्रश्न आपण तर पुन्हा पुन्हा विचारणारच. पण आपण 65 वर्षामध्ये ह्या देशाचं आणि या समाजाचं किती वाटोळं केलं हे तुम्ही सांगणार ना. कारण फक्त 65 वर्ष होतात आपण. सांगतो. छोटा कालावधी होता. सांगतो त्याच्यात तुम्हाला तुम्हाला. करण्यासारखं तेवढंच आपली होतं. आई- म्हणून आपली- तेवढंच केलं तुम्ही. आपली ऐकायची समाजामध्ये भांडणं आपली लावली, ऐकायची तुकडे नाही, पाडले नाही, उल्हासदादा समाजाचे. आणि देशाच्या माधव फाळणी भंडारी. करण्यापासून तुम्ही नाही नाही, राजकारण सुरू उल्हासदादा केलं. आणि माधव भंडारी, एकच मिनिट. मग आपल्याला मूळ विषयावर चर्चा करायची आहे. नाही, नाही, जतीन देसाई, नाही, नाही, दादा नाही, एकच मिनिट थांबा. जतीन देसाई सर, हा मूळ मुद्दा जो असा आहे की सत्तेमध्ये कोणताही पक्ष असो, आंदोलन करताना ज्या पद्धतीने वागवलं जातं, म्हणजे उल्हासदादांना आपण विचारू याबद्दल. अपंगांचं आंदोलन होतं त्यावेळी त्यांच्यावर बेछूट अशा प्रकारचा लाठीमार केला जातो. अंगणवाडी ताईंचं आंदोलन होतं, त्यांना ज्या पद्धतीने पोलीस धाडून ते आंदोलन हटवण्यात येतं, किंवा ज्या पद्धतीने सुमित सांगतोय वेगवेगळी पुरोगामी विचारांचे लोक जे आंदोलनं करतात, अहिंसात्मक आंदोलनं करतात, दखल देखील घेतली जात नाही. पण जातीच्या आधारे किंवा दुसऱ्या पद्धतीच्या आधारे आरक्षणासाठी ज्यावेळी लढे दिले जातात, सगळे झाडून त्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्या आंदोलनाला हजेरी लावतात. हा जो एक प्रकारचा सोयीस्करपणा राजकीय पक्ष दाखवतात, तो कधीतरी त्यांच्या अंगलट येण्याची भीती येणाऱ्या काळात आहे का? नाही, निश्चितच मला वाटतं दोन त्यातले महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक तर की ज्या स्वरूपानं आपण म्हटलं आणि सुरुवातीला आपण जी चर्चा करतोय की कुठेतरी सरकार जे काही असंवेदनशील एकूण सगळ्या आंदोलनाच्या बाबतीत ज्या स्वरूपानं झालेलं आहे, म्हणजे न बोलणं, किंवा आपण पाहतो की अजित पवारांचे काही वक्तव्य असतील किंवा वेगवेगळ्या मंत्र्यांनी जे काही वक्तव्य केले ते सगळे निषेधार्ह आहे. त्याचं कोणीही कधीही समर्थन करता कामा नये. पण मला असं वाटतं की आपण कुठेतरी व्यापक स्तरावर पाहिलं पाहिजे. हा जो काही प्रश्न आहे तो फक्त एकूण आंदोलन, असंवेदनशीलता हा फक्त महाराष्ट्रपुरता मर्यादित आहे असं मला वाटत नाही. की सत्ताधारी वर्गाचं जे काही कॅरेक्टर जे असतं की कॅरेक्टर अशा स्वरूपानं की आंदोलनाकडे दुर्लक्ष करायचं. आणि हे फक्त महाराष्ट्रातच घडत नाही, हे गुजरातमध्ये घडतं. गुजरातमधले मी अनेक किस्से सांगू शकतो. बंगालमध्ये हे घडतं, केरळमध्ये घडतं, जयललिताच्या राज्यात हे घडतं, सगळ्या राज्यात. म्हणजे या ठिकाणी की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालच्या बंगालच्या मध्ये देखील घडलेलं आहे. म्हणून या ठिकाणी कुठलाही पक्ष याला अपवाद नाही, आपण कुठेतरी मान्य केलं पाहिजे. आणि म्हणून की प्रत्येक ठिकाणी विरोधात असल्यानंतर एक भाषा करणं आणि सत्तेत गेल्यानंतर ती भाषा बदलणं हे भारतातल्या राजकारणाला लागलेली एक कीड आहे, हे आपण लक्षात गेलं पाहिजे. दुसरं मला असं वाटतं की कुठेतरी की ज्या स्वरूपानं अलका तू विचारलं की आरक्षणाचा मुद्दा असला की सगळे नेते त्यात पुढे असतात. मला असं वाटतं की आरक्षणातनं काही प्रश्न संपत नाही. एकूण देशातली परिस्थिती, एकूण देशाचं अर्थतंत्र काय आहे, त्यात आपण काय मागणी करतोय आणि त्यातनं ही जी काही व्यवस्था आहे, ही या भांडवली व्यवस्थाला आपण कशा स्वरूपानं बदलणार आहोत किंवा भांडवली व्यवस्था आपण जास्त बळकट करणार आहोत याचा आपण कुठेही विचार करत नाही. आणि म्हणून कुठेतरी अशा स्वरूपाची मागणी पुढे येणं हे कुठेतरी आदिवासी, गरीब आदिवासी विरुद्ध गरीब धनगर, गरीब गरिबांमध्ये फूट पाडणं हे या देशातल्या सत्ताधारी वर्गाचं एक कट कारस्थान आहे. आणि यात वेगळ्या जे काही राजकीय पक्षाचे नेते आहेत त्यात सगळ्यात पुढे असतात. कारण सगळ्यात शॉर्टकट जे आहे की मी माझा जातीचा नेता. म्हणजे मला आठवतं की आम्ही जयप्रकाश नारायणच्या आंदोलनात होतो आणि जयप्रकाश नारायणच्या आंदोलनात त्या काळात अशा स्वरूपानं आम्ही
आमचं स्लोगन असायचं की जाती तोडा माणसं जोडा. आज असं कोणी बोलत नाही. आज जातीचा अभिमान, माझी जात इतरांच्या जातीपेक्षा कशी वरचढ आहे. मला वाटतं हे जे काही जातीचं जे काही राजकारण आहे ह्याच्या पलीकडे जोपर्यंत आपण जाणार नाही तोपर्यंत या देशातले जे काही प्रश्न आहेत, या देशातले गरिबांचे प्रश्न जे आहेत, आणि धनगर समाज बहुसंख्य गरीब आहे, त्यांचे ते देखील सुटणार प्रश्न नाहीत असं म्हणतात. सुटणार आणि नाही. कुठेतरी येणाऱ्या काळात हे सगळं बुमरँग ठरण्याची भीती देखील आपल्याला नाकारता येणार नाही. आता एक ब्रेक घेणार आहोत. धनगर आरक्षणासाठीचं आंदोलन दिशाहीन होतंय का, हा आपला आजचा चर्चेचा विषय आहे. 7% लोक होय म्हणतायत आणि 93% लोक नाही म्हणतायत. चर्चा महत्वाची आहे पण वेळ कमी आहे, समजून घेऊया. शेवटचा भाग आहे. सुमित, अशा प्रकारची आंदोलनं जी होत आहेत म्हणजे धनगर आरक्षणासाठीचे हे आंदोलन दिशाहीन होणार नाही अशी हमी देत आहेत धनगर समाजाचे नेते, पण मुळात अशा प्रकारची जी आंदोलनं केली जातात, आरक्षण मिळालं जरी तरी खरंच त्यातून काही साध्य होतं का? नाही, एकतर ताई त्याच्यामध्ये महत्त्वाचं हे आहे की लावासा जे आपलं आंदोलन चालू होतं त्यामध्येही सर्व जे समाज आहेत ते धनगर समाज आहेत, त्यामुळे त्यांना आरक्षण मिळावं ही आमची एक भूमिका आहे. पण मला त्याच्यात थोडंसं पुढे जाऊन वाटतं की आत्तापर्यंत ज्या समाजांना आरक्षण मिळालेले आहेत का त्या समाज जो आहे तो आज श्रीमंत आहे, त्यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळतं का, त्यांना शिक्षणामध्ये आरक्षण मिळतं का, ह्या गोष्टी आधी आपण तपासून घेतल्या पाहिजेत. मी कुठल्या समाजाला आरक्षण मिळावं ह्याच्या विरोधामध्ये नाहीये किंवा मला त्या आरक्षणाच्या विषयावर बोलायचं नाहीये, पण आरक्षण मिळाल्याच्या नंतर का आज दलित समाज जो आहे, हा जो अण्णाभाऊ साठे नगर असेल किंवा आंबेडकर नगर असेल, त्यांना आरक्षणामुळे काय त्यांना तिथे घरं मिळाली का, पाणी मिळालं का, त्यांची मुलं चांगल्या कॉलेजांमध्ये चांगल्या शाळांमध्ये शिकतायत का. आज जे नर्मदेमध्ये जे आदिवासी राहत आहेत त्या आदिवासींनाही आज आरक्षण आहे, मग त्यांना आरक्षण आहे म्हणून त्या लोकांना तिथे सर्व सुविधा मिळतायत का, त्यांचं पुनर्वसन मिळतंय का. तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या कार्यकर्त्यांसमोर येतो की आपण ज्या वेळेला आरक्षण बोलतो त्यावेळेला आत्तापर्यंत जे आरक्षण भेटलंय आणि आज जो एकंदरीत जो भारत आहे, आज आपण भारतात पाहिलं तर गरिबी, भूक आणि पाणी आणि ह्या ज्या नागरी सुविधा आणि रोजगार आणि शिक्षण ह्यापासून गरीब लोक वंचित आहेत. तर हे आरक्षणामुळे काय हे प्रश्न सुटणार आहेत का? मला सगळ्या नेते मंडळी आणि सगळ्या पक्षाच्या लोकांना हाच प्रश्न आहे की आरक्षणामुळे गरीब जनतेचे, गरीब भारतीयांचे प्रश्न सुटणार आहेत का? माधव भंडारी, तुमच्यापासून सुरुवात करते पण अगदी थोडक्यात उत्तर द्या की मुळात सुमितने एक प्रश्न सगळ्यांपुढे उपस्थित ठेवलाय, कदाचित त्याचं उत्तर खूप मोठं असेल, पण प्रश्न हा आहे की धनगर समाजाचं जे आंदोलन आहे ते या पुढच्या काळात असं ट्रॅक सोडून जाणार नाही याची हमी महायुती देणार आहे का? मुळात हे आंदोलन महायुतीने चालवलेलं नाही, सुरू सुद्धा केलेलं नाही, चालवलेलं सुद्धा नाही. ठीक आहे. त्यामुळे त्या आंदोलनाचा ट्रॅक काय राहील आणि तो कसा राहील याच्याबद्दल महायुती कुठली हमी, महायुतीकडे आपण का हमी मागताय मला माहित नाही. आपल्याला आपण न्यायाधीशाच्या भूमिकेत आहात त्यामुळे आपण मागत असाल. मी आपल्याला नम्रपणे एक लक्षात आणून देऊ इच्छितो की सर्व पुरोगामी मंडळींनी मंडल आयोगाच्या वेळेला जातींचं आरक्षणाचं राजकारण चालू केलं. त्यावेळेला हे प्रश्न कोणीच विचारले नाहीत आणि त्या जातींच्या आरक्षणाच्या राजकारणाचं फलित काय निघालं हे आपण गेल्या 20-22 वर्षामध्ये अनुभवलेलं आहे. आता जो प्रश्न वागळे विचारतायत त्यांच्याशी मी सुद्धा सहमत आहे. ठीक आहे की आरक्षण देऊन गरिबांचे प्रश्न सुटणार आहेत का, हा प्रश्न तेव्हा सुद्धा विचारला जात होता, पण तेव्हा हे प्रश्न विचारणारे प्रतिगामी ठरवले गेले. ठीक आहे. आणि आता हे प्रश्न विचारणारे पुरोगामी ठरतायत. हा ढोंगीपणा किती दिवस आपण करणार आहोत? बरं ठीक आहे, तुम्ही देखील एक प्रश्न विचारताय. आज आपण सवाल मोजूया. आजचा सवाल संपताना खूप सारे सवाल जमणार आहेत. उल्हासदादा, हा महत्वाचा प्रश्न आहे. आता मी असं म्हटलं की महायुती या सगळ्याबद्दलची हमी देणार आहे का, तेव्हा माधव भंडारी मला न्यायाधीश म्हणून उपहासाने बोलतायत. ते काही बोलू देत, मी पत्रकार आहे आणि अँकरच्या भूमिकेत आहे हे मी सगळ्यांना पुन्हा एकदा सांगते. उल्हासदादा, प्रश्न हा आहे की राज्यकर्त्यांबद्दलचा हा जो राग आहे तो राग लक्षात घेऊन अशा प्रकारची शॉर्टकट आश्वासनं, शॉर्टकट फॉर्म्युले राजकारणी देणार नाहीत याची काळजी देखील घ्यायची ही वेळ आली आहे का? नाही, काय तुम्ही जो विचारला प्रश्न तो इतका मार्मिक आहे, कारण महादेव जानकरांचा पक्ष हा महायुतीमध्ये आहे, त्यांच्या बरोबरच आहे. ठीक आहे, आता जाऊ दे, त्यांनी ते नाकारलेलं आहे, त्यामुळे ते जबाबदारी वगैरे घेऊ इच्छित नाहीत. नाही, पण उद्या आरक्षण मिळालं तर महायुती क्रेडिट घेईल ना, तेव्हा विचारू आपण भंडारींना. नाही, तसं नाही. एक लक्षात घ्या, पुरोगामी, प्रतिगामी वगैरे बरेच शब्द जरूर विचारा, त्यावेळेला मी आपल्याला नक्कीच उत्तर देईन त्याचं. नाही,
नाही, मी फक्त आपल्याला अत्यंत प्रामाणिकपणे, म्हणजे याचा अर्थ या सगळ्या प्रश्नातून किंवा यातनं काहीच घडलेलं नाही असं, अगदी 100% काही घडलेलं नाही असं मला आपल्याला विचारायचं. नंबर 1. नंबर 2, बरोबर. आज संपूर्ण दलित समाज असेल, आदिवासी समाज असेल, हा काय संपूर्ण समाजाचं कल्याण झालं असं कुणी, मी दावा करणार नाही, कुणीच करू शकणार नाही. परंतु थोडक्यात त्यांच्यामध्ये उल्लेख करा. शिक्षणाचं प्रमाण असेल, हो शिक्षणाचं प्रमाण असेल किंवा एका विशिष्ट स्थानावर पोहोचण्याचं प्रमाण असेल, ते काहीच घडलेलं नाही. असं खरं म्हणजे आत्मचिंतन स्वतःनी करावं. आता राजकीय दृष्ट्या मी फक्त सांगतो काँग्रेसने काय केलं ते. अगदी एका फार वाक्यात थोडक्यात, उल्हास वेळ दादा, कमी आहे. नाही, थोडक्यात हा, नाही, एका एका वाक्यात वाक्यात. हे पहा, एका वाक्यात हे पहा, या देशातले पहिल्याच सर्वात मागासवर्गीय मुख्यमंत्री आर शंकर केरळमध्ये हे काँग्रेसने केलेले आहेत. दामोदर संगीवया 10 वर्ष मुख्यमंत्री आंध्रमध्ये केलेले आहेत. KR नारायणन राष्ट्रपती देशाच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात केलेत. ओबामांना व्हायला 250 वर्षाचा काळ लागलेला आहे. अमरसिंग चौधरी या देशातले पहिले आदिवासी मुख्यमंत्री गुजरातमध्ये काँग्रेसने केलेले आहेत. माननीय वसंतरावजी नाईक साहेब भटक्या समाजाचे 11.5 वर्ष या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुणी केले. मैमुना तैमूर ही मुस्लिम महिला आसामची मुख्यमंत्री होती. अब्दुल गफूर बिहारचे मुख्यमंत्री होते, कुणी केले. जगन्नाथ पहाडी असतील, हे राजस्थानचे मुख्यमंत्री होते, कुणी केलं असा माझा सवाल आहे. आणि हे कशातनं घडलं, कोणत्या माध्यमातनं घडलं, काहीच घडलं नाही. असं इतकं निगेटिव्ह एका वाक्यात बोलून दाखवणं हे फार सोपं आहे. पण याच्या पाठीमागची काँग्रेसच्या चळवळीची सामाजिक राजकीय सर्व दृष्टीने एक भूमिका आहे आणि त्या भूमिकेतनं हे काही अंश घडले. ठीक आहे उल्हास दादा, ठीक आहे, तुमची भूमिका समजून घेतो. महादेव जानकर, 10 सेकंद आहेत आपल्याकडे. महायुतीने तर आपण अंग झटकलेलं आहे, महायुतीचं हे आंदोलन नाही धनगर समाजाचं असं सांगण्यात आलेलं आहे, पण तुम्ही आश्वासन देणार आहात का या पुढच्या काळात असं कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही? हे आंदोलन महायुतीचं नाही किंवा राष्ट्रीय समाज पक्षाच्या, सर्व धनगर समाजाच्या सर्व पार्टीच्या लोकांनी केलेलं आहे. ठीक आहे. हे आघाडीच्या लोकांनीच केलेलं होतं. आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला आणि आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की असा दंगाधोपा करू नका, ही माझी नम्रतेची विनंती असेल. परंतु आंदोलनाचा नेता हा राष्ट्रवादीचे आहेत, सर्व भाजपचे आहेत, सर्व आहेत आणि त्यात राष्ट्रीय समाज पक्ष आहे. आज आम्ही जिम्मेदारी घ्यायला तयार आहे, नाही असं नाही. परंतु काँग्रेसनं 65 वर्ष ह्या समाजावर अन्याय केलेला आहे, हे विसरता कामा नये. अगदी धन्यवाद महादेव जानकर. माफ करा, सगळ्या पाहुण्यांना खरं तर बोलायचं आहे पण कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे. प्रत्येक पाहुण्याने एक वेगळा प्रश्न उपस्थित केलेला आहे. प्रेक्षक सुज्ञ आहे या सगळ्याचा विचार करण्यासाठी. शेवटी पोल बघूया. धनगर आरक्षणासाठीचं आंदोलन दिशाहीन होतंय का, हाचा आपला सवाल होता. 7% लोक होय म्हणतायत आणि 93% लोक नाही म्हणतायत.